नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ज्ञान सागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपलं चॅनल म्हणजे शेतीतल्या नवनवीन गोष्टी सोप्या भाषेत समजून घेण्याचं एक व्यासपीठ. तर आज आपण एका अशा पिकाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं आहे, पण त्याची खरी किंमत आणि त्यामागचं अर्थशास्त्र आपल्याला अनेकदा माहीत नसतं. चला, या पिकात दडलेल्या मोठ्या संधींबद्दल जाणून घेऊया. चला, एका छोट्याशा प्रश्नाने सुरुवात करूया. जरा विचार करा, अशी कोणती आपली रोजच्या जेवणातली भाजी आहे जिचा भाव कधीकधी चांगल्या हॉटेलातल्या कॉफीपेक्षाही जास्त असतो? थोडा विचार करा. ही भाजी आपल्या परसात, आपल्या बांधावर सहज दिसते. ती म्हणजे शेवग्याची शेंग. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. हेच ते पीक आहे जे शेतकऱ्याला अनपेक्षितपणे मोठा नफा मिळवून देऊ शकतं. बाजारात जेव्हा शेंगांची आवक कमी होते तेव्हा याच शेवग्याच्या शेंगांचा भाव प्रति किलो 500 रुपयांपर्यंत पोहोचतो. आता विचार करा, एवढा भाव दुसऱ्या कोणत्या भाजीला सहजासहजी मिळतो का? नाही ना? हीच तर ती संधी आहे जी आपल्याला ओळखायची आहे. शेवगा फक्त एक भाजी नाही, तर ती एक मोठी आर्थिक संधी आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. हे पीक इतकं मौल्यवान का आहे? हे झाड बहुउपयोगी कसं आहे? याची शेती करणं खरंच सोपं आहे का? हुशारीने नियोजन कसं करायचं? यातून 10 वर्षांचा नफा कसा मिळतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही भविष्यासाठीची शेती ठरू शकते का? चला, एक एक करून हे सर्व मुद्दे समजून घेऊया. तर आपला पहिला मुद्दा, ही जी 500 रुपये किलोची किंमत आपण पाहिली, त्यामागे नेमकं कारण तरी काय आहे? चला, जरा खोलात जाऊन हे समजून घेऊया. हे जे दर आहेत ना, ते काही 1-2 दिवसांसाठी नसतात. बाजारात अनेकदा आपल्याला शेवग्याचे दर 300, 400 किंवा अगदी 500 रुपयांपर्यंत गेलेले दिसतात. या दरांमधली जी वाढ आहे आणि जास्त मिळणारा भाव आहे, यामुळेच आजकाल बरेच शेतकरी या पिकाकडे वळत आहेत. कारण एक गोष्ट नक्की आहे, योग्य वेळी जर आपला माल बाजारात पोहोचला तर त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. पण थांबा, ही गोष्ट फक्त शेंगांपुरती मर्यादित नाहीये. या पिकाचं खरं मूल्य त्याच्या प्रत्येक भागात दडलेलं आहे. कसं? चला बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शेवग्याचं एक झाड आपल्याला अनेक मार्गांनी उत्पन्न देतं. त्याच्या शेंगा तर आपण विकतोच, पण त्याची पानं औषधी कामासाठी वापरली जातात, फुलांची चविष्ट भाजी केली जाते आणि आयुर्वेदात तर या झाडाला खूपच महत्त्व आहे. म्हणजे बघा, गुंतवणूक एकाच झाडात पण उत्पन्नाचे स्रोत मात्र 4. कमाल आहे ना? आता तुम्हाला वाटेल की एवढा पैसा देणारं पीक म्हणजे खूपच खर्चिक आणि मेहनतीचं काम असणार, पण गंमत तर इथेच आहे. तसं अजिबात नाहीये. याची शेती करणं खूप सोपं आहे. या पिकाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याच्या गरजा खूप कमी आहेत. याला हलकी ते मध्यम जमीन चालते, फक्त जमिनीत पाणी साचून नाही राहिलं पाहिजे. म्हणजे पाण्याचा निचरा चांगला हवा. उष्ण आणि कोरडं हवामान याला एकदम मानवते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पाणी. याला पाणी अगदी कमी लागतं. म्हणजे जिथे पाण्याची टंचाई आहे तिथे हे पीक आपल्यासाठी वरदान ठरू शकतं. आता मी तुम्हाला एक गंमतशीर गोष्ट सांगतो, ज्याला पाण्याचा ताण असं म्हणतात. आता पाण्याचा ताण म्हणजे काय? तर झाडाला फुलं यायच्या आधी काही काळासाठी त्याला पाणी देणं कमी करायचं. आपल्याला वाटेल की कमी पाण्याने झाड कमजोर होईल, पण नाही. उलट झाड जास्त फुलं आणि जास्त शेंगा तयार करतं. हे अगदी तसंच आहे जसं परीक्षेच्या आधी थोडा ताण घेतला की आपण जास्त अभ्यास करतो, तसंच काहीसं हे झाड करतं. कमी पाण्यातून जास्त उत्पन्न मिळवण्याची ही एक सोपी आणि नैसर्गिक युक्ती आहे. चला, आता बघूया की या सगळ्या सोप्या गोष्टींना एकत्र जोडून एक हुशारीची शेती कशी करता येते. इथे 2 पद्धतींची तुलना केली आहे. एक आहे आपली पारंपरिक पद्धत, जिथे एका शेतात आपण एकच पीक घेतो. यात धोका खूप असतो, कारण जर ते पीक नैसर्गिक आपत्तीमुळे गेलं तर सगळं नुकसान होतं. दुसरीकडे आहे शेवग्यासोबत आंतरपीक घेण्याची पद्धत. आंतरपीक म्हणजे काय? तर शेवग्याच्या 2 झाडांच्या ओळींमध्ये जी रिकामी जागा असते तिथे दुसरे एखादं लहान पीक घेणं. यामुळे धोका कमी होतो आणि उत्पन्न वाढतं. हे असं आहे की जसं आपण शेतीला एक साईड बिझनेस जोडतो. शेवग्याची झाडं मोठी होईपर्यंत, म्हणजे सुरुवातीचे 1-2 वर्ष, त्या झाडांच्या मधल्या मोकळ्या जागेत आपण कोबी, फुलकोबी किंवा दुसरा कुठलाही भाजीपाला लावू शकतो. यामुळे मुख्य पीक हातात येईपर्यंत या लहान पिकांमधून आपलं घर खर्चाचं उत्पन्न चालू राहतं. याला म्हणतात हुशारी.
बरं, हे सगळं ठीक आहे, पण ह्यातून नक्की किती आणि कसा फायदा होतो? चला, जरा पैशाचं गणित समजून घेऊया, कारण तेच तर महत्वाचं आहे. एकदा का आपण शेवग्याची लागवड केली की साधारण 1.5 ते 2 वर्षात उत्पादन सुरू होतं आणि ते तब्बल 8 ते 10 वर्ष टिकतं. विचार करा, एकदा मेहनत केली की पुढची जवळपास 10 वर्ष कमाई सुरू राहते. असं खूप कमी पिकांमध्ये होतं नाही का? हे चित्र बघा, सगळी गोष्ट अगदी स्पष्ट होते. सुरुवातीला लागणारा खर्च, मजूर आणि पाणी यावर होणारी गुंतवणूक खूप कमी आहे, पण त्या बदल्यात पुढच्या 10 वर्षात मिळणारा नफा बघा, तो कितीतरी पटीने जास्त आहे. कमी गुंतवणुकीत मोठा नफा म्हणजे हेच. आणि हा नफा अजून वाढवायचा असेल तर एक सोपा उपाय आहे. तो म्हणजे चांगल्या जातीचं बियाणं निवडणं. म्हणजे जसं आपण जास्त दुधासाठी चांगली गाय निवडतो, तसंच जास्त शेंगांसाठी PKM1 आणि PKM2 सारख्या सुधारित जाती निवडायच्या. योग्य बियाणं निवडलं तर अंतिम नफ्यात खूप मोठा फरक पडतो. चला तर मग, आत्तापर्यंत आपण पाहिलेल्या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडूया आणि पाहूया की यातून आपल्या शेतीच्या भविष्यासाठी आपल्याला काय दिशा मिळते. शेवग्याची शेती फक्त फायदेशीरच नाही, तर ती शाश्वत शेतीचं एक उत्तम उदाहरण आहे. शाश्वत शेती म्हणजे अशी शेती जी शेतकऱ्याच्या खिशाला पण परवडते आणि आपल्या जमिनीला पण जपते. शेवग्यामुळे आर्थिक धोका कमी होतो, पाण्यासारखी साधनं कमी लागतात आणि शेतकऱ्याला एक स्थिर उत्पन्न मिळतं. हीच तर भविष्यातल्या शेतीची खरी गरज आहे. आणि यामुळे आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. शेतीला पुढे नेण्याचा खरा मार्ग कोणता? भरपूर खतपाणी वापरून जास्त उत्पादन घेणं की कमी संसाधनांचा हुशारीने वापर करून जास्त नफा मिळवणं? शेवग्याचं उदाहरण आपल्याला दुसरं उत्तर सुचवतंय. हा विचार तुम्हाला कसा वाटला? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही महत्त्वाची माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.